महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठा टोपी चमाला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जय जी अगणना परत परा कैवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणलया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै। तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता न देविता तूच समर्थानीचे जंगमानी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता। आसून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा। वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रात तेही नाव रे विष्णू शंकर एक सरे कुंठी झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता। दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे। आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या विना आश्रय दिजे सदैव। पाप तापा आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वनाम तरणी साचारात प्राप्त हो मजला ते। आशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होतो तुझ्या कृपे। किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसून ज्ञानार्क हृदयी प्रकटोपे। शांती मनी सदा वसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी। भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते। सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत। व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असतता सत्य विजय सर्वदा। आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था। आसून या संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी। करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। एक मान श्री स्वामी समर्थ मंत्र जप। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक मान गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपम् बिन्दुत्वरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकृषिः निच्छ्रुत गायत्री छन्दाः गणपतिर्देवता। ओम गं गणपते नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं अच्युतम् अभिभूतं च सृष्टत्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः। नमो व्रातपते नमो गणपते नमः। प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्ते नमो नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अंगे तुष्टुवासस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। श्री गुरुचरित्र अध्याय 10।
श्री गणेशाय नमः. 19 सिद्धाचे वचन नामधारक बिनविजान कुरवपुरीचे महिमान केवी झाले म्हणतसे. म्हणसी श्रीपाद नाही गेले अनेक अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे. सिद्ध सांगे नामधारकासी गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे होती परियसी. विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्याकारणासी अवतार झाला परियसी. राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कौनान कळपार. निधान तीर्थ कुरवपुर वसे तिथे गुरुमूर्ती सांगेन परियसी. विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्याकारणासी अवतार झाला परियसी. राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कौनान कळपार. निधान तीर्थ कुरवपुर वसे तिथे गुरुमूर्ती सांगेन दृष्टांत तुझ. एक वर्तले सहज कश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश. सुशील द्विज आचारवंत उदीम मार्गे उदरभरित प्रति संवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी. असता पुढे वर्तमानी उदिमानी घाला तो धनी नवस केला आपले मनी. संतर्पावे ब्राह्मणासी उदिम आलिया फळासी यात्रेसी येईन तुम्हापासी. सहस्र संख्या ब्राह्मणासी इच्छा भोजन देईन गुणे. जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका. शतगुणे झाला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला. लय लावूनी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तक्षणी. करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे. द्रव्य घेऊनी द्विजावर निघता देखती तस्कर. कपट रूप होऊनी संगती कर तेही तस्कर निघाले. 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीकारी. एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ. संधी साधून मार्गेसी तस्करी मारिले द्विजाशी. शिर छेदुनी परियसी द्रव्य घेतले सकळीक. भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरवपुरी. पावला त्वरित वेशधारी जटा मंडित भस्मांगी. त्रिशूळ खंडग एरे हाती उभा ठेला तस्करांपुरती. वधिता झाला तस्करावर त्वरिती त्रिशूळी करून या त्रिवेळी. समस्त तस्करासी मारिता तस्कर एक विनविता. कृपाळुआ जगन्नाथा निरापराधी आपण असे. नेने याते वधतील म्हणून आलो आपण संगी होऊन. तू सर्वोत्तमा जानसी खून विश्वाची मनीची वासना. 19 तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलाविती. हाती देऊया विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी. मान लावूनी तया वेळा म्हणतो निलाविती विभूतीवरा. सजीव झाला तत्काळा एक वसा एक चित्ते. इतके वर्तता परियसी उदय झाला दिनकरासी. श्रीपाद झाले अदृश्यसी राहिला तस्कर विप्राजवळी. विप्रपुसे तस्करासी म्हणे तू का माते धरिलेसी. कौने वधिले या मनुष्यासी म्हणून पुसे तयावेळी. तस्कर सांगे द्विजासी झाले अभिनव परियसी. आला होता एक तापसी वधिले या ते त्रिशूळी. माते राखिले तुझ निमित्त धरोनी बैसविले अतिप्रीत. विभूती मंत्रोनी तुते लावित सजीव केला तुझा देह. उभा होता आता जवळी अदृश्य झाला तात्काळी. न कळे कनव मुनी बळी तुझा प्राण राखिला. होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी. तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकूनिया. 19 तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण. तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा. नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी. अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची. ऐसे अनेक भक्तजन सेवा करती श्रीपाद स्थान. कुरवपुर प्रख्यात जाण अपार महिमा परियसा. सिद्ध मने नामधारकासी संशय न धरी तू मानसी. श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूप होऊन या. पुढे अवतार असे होणे गुप्त असती याच गुणे. अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्वां ठाई. श्रीपाद श्री वल्लभमूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी. झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे. श्री नरसिंह सरस्वती आख्यान पुराणे सिद्ध नामधारक संवादे कुरवपुर क्षेत्र महिमा वर्णन नाम 10माध्यायाः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. चरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक मनी सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी. विस्तारोनिया आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे एक वसा अवतार झाला श्रीपाद कैसा. पूर्वी वृत्तांत एकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वराशी पूजित होती गुरु उपदेशी. देह वासना असतात येसी पंचत्व पावली त्रैवेळी. झाला जन्म पुढे तिसी कारंजनगर उत्तर देसी. वाजसनीय शाखेसी विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तेसी नाम अंबा भवानी येसी. आरोपिती स्नेहेसी माता पिता परियसा. वर्धता माता पित्याग्रही वाढली कन्या अतिस्नेही. विवाह करती मोहसाही देती विप्रासी तिची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जाण. त्यासी दिधली कन्यादान अतिप्रीती करुणिया. तया माधव विप्राघरी शुभचारे होती नारी. वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे. पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग एकमानसी. प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्ती पुरस्सर.
मंगळवारी त्रयोदशीची पूजा करती अतिविशेषी संवत्सरे झाली षोडशी अंतर्वत्नी झाली एका मास तृतीया पंचमेसी उत्साह करती अनेक हर्षी उत्तम डोहाळे होते तियासी ब्रह्मज्ञान बोलत असे ऐसे क्रमिता 9 मासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता जन्मभूताची तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक पाहुनी तटस्थ लोक अभिनव म्हणून ते वेळी जात कर्म करी तो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणादान ज्योतिषी सांगती सुरक्षण लग्न संवत्सर पाहुण्या सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमार होईल कारुण्य ऋषी गुरु होईल सकळिका याचा अनुग्रह होईल जासी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल प्रामाणेसी चिंतामणी याचे चरण अष्टही सिद्धी याचे दारी ओळंगतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहती एक द्विजोत्तमा न होती यासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्रे पतित पुनित होतील परियसी होईल अवतार पुरुषी आम्हा दिसतसे भरवसी संदेह न धरावा मानसी म्हणून करती नमस्कार सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंदघन दृष्टी लागेल म्हणून निंबलोन ओवाळती वार्ता फाकली नगरात अभिनव देखिले भरत उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळजन नगर लोक इष्टमित्र पहावया येते विचित्र दृष्ट लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कवनासी माया मोहे जनकजननी बाळाची दृष्टी लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोनी रक्षा बांधिती कृष्णसुते परमात्मा अवतारे दृष्टी केवी साचरे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षती वर्तता येणे परी दिवस 10 झाल्यावरी नामकरण संस्कारी ठेविता झाला जनक द्विजोत्तम शालिग्राम देव म्हणत जन्म नाम झाले प्रख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीती करी माता म्हणतसे एरी न पुरे क्षीर बाळकासी पतीसी म्हणे ते वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का अबला स्तनपान द्यावया अथवा आना अजायक आपले स्तने न शमे भूक एकोणी हसे बाळक स्पर्श करी स्तनाशी सव्य करे स्तनाशी स्पर्श होताची करा 32 धारा वाहे क्षीर वस्त्र भिजवणी विचित्र वाहू लागे भूमीवरी विस्मय करती जनकजननी प्रगट न करती गौप्यगुणी नमन करती बाळकचरणी माता होय खेळविती पाळण्या घालुनी बाळकासी पर्यंत गायी अतिहर्षी न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे महिवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ कवनासवे माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारासी चिंता करीतसे मानसी मुके होईल म्हणून पुसती जाण ज्योतिषाशी बोल नये काय यासी उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतासी अर्कवारी अश्वस्थ पर्णेसी अन्न घालावे 3 वेळा एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोलू बोलू शिके म्हणून सांगते विनोदे हासोनी ओंकार उच्चारी बाळ अनिकनेने बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द एकोणी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी एकता बोल सकळ जाणून न बोले कवन्या गुणे काही केलिया न बोले सुता चिंता करीती माता पिता पुत्रासी झाली वर्षे 7 मुका झाला दैवयोगे 7वे वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजीसी पुसताती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणून विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मणकुळा उपनयना वेगळा अष्टवर्षे होऊ नये माता पिता चिंता करती उपदेशावे कवनेरिती मुका असे हा निश्चिती कैसे दैव झाले आम्हा कैसे दैव आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजले वाया झाले म्हणत असे ऐसे नाना परी देखा जळणी करी महादुखा जवळी येऊनी बाळक संमुखीत मातेसी घरात जाऊनी ते वेळा घेऊनी आला लोखंड सगळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण पावन कशी आणूनी देत असे मातेसी विस्मय करी भोवसी बोलावून या पतीसी दाविती झाली ते वेळी गोप्य करीती ते वेळा मंदिरात नेले तया हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी विश्वास धरती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते अलिंगोनी विनविताती जनकजननी तू तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुलदीपका तुझे सर्वस्व लाधले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेष्टिले मुके ऐसे म्हणो तुझ आमुचे मनीची वासना तुवा पूर्वावी नंदना तुझे बोबडे बोल आपणा एक वावे पुत्र राया हास्य वदन तय वेळा यज्ञोपवीत दावी गळा कटी दाखवी मौजी मेखला म्हणून दाखवी मातेसी संज्ञा करुणी मातेसी दावी बाळ संतोषी मौजी बांधताची अपनासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संतोषिती विद्वान ज्योतिषी पाचारती व्रतबंध मुहूर्त पाहती सर्व आयाती करीते झाले केली आयाती भौतापरी रत्न खचित अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करिताती चतुर्वेदी ब्राह्मण येती शिखा परत्वे वेद पडती
इष्ट सोये दाई जगाती समस्त आले तया भवना नाना परिचय शृंगार उभारिले मंडप अपार आनंद करीतसे द्विजावर अपार द्रव्य वेचितसे नगर लोक विस्मय करीती मुखपुत्रासी एवढी आयती द्विजा लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्य आपले इतके वेचुनी पुत्रासी व्रतबंध करतील पर्यसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवने परी एक म्हणती होका भलते मिष्टांना आम्हासी मिळते देकार देतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्यांच्या मंत्रा ऐसे नाना परिचय लोक विचार करती अनेक माता पित्या अत्यंत सुख देव देवक करीताती चौल कर्म एले दिवसी भोजन चौल मनीसी पुनरीप अभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करती समस्त स्नेह भोजन करावया गृहात घेऊन गेली माता भोजन करीन माते सवे निरोप घेतो एक भावे मौजी बंधन करावे म्हणून आला पिते आजवळी विधियुक्त मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्कालिका मंत्रोपदेश करता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियसी बाळ उच्चारी मनोमनासी व्यक्त न बोले कवनापुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाली तयावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्तत असे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा ईशत्वा लोक समस्त तटस्था माता तुकवती तयवेळी तिसरी भिक्षा देता माता सामवेद पुढे येता अग्नी आयाही गायन करीत तिन्ही वेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी उके बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक याते म्हणून नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतक्यावरी तो बाळक मातेसी म्हणत असे तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून नव्हेची बोल तुझे मिथ्य निर्धार झाला माझ्या चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियसा एकोणी पुत्राचे वचन दुखे दाटली अति गहन उदके भरली लोचनी आली मूर्छना तयवेळी महाशोक पुत्र माझा तो रक्षक म्हणून केली आशा बहु आमुते रक्षसी म्हणून होती आशा भूमनी न बोलसी आम्हा सवे याची गुणी मुके म्हणविसी आपणासी न एको कधी तुझे बोल आता एकता संतोष होईल ईश्वर पूजा आली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परिदेखा पुत्रासी म्हणे ती बाळिका आलिंगनी कुमारका कृपा भाकी दयवेळी एकोणी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुखवू अंतकरण आम्हा कारणे माते असेल तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करीती म्हणून व्हावे तुवा आराधीला शंकर जन्मांतरे पूर्वापार म्हणून मस्तकी ठेविती कर मग झाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसत असे तो बाळक देखुनी माता दयवेळा नमन केले चरण कवळा श्रीपाद उठवणी अवलिळा सांगती गोप्य अवधारी एक माते ज्ञानवंती हा बोल करी गुप्ती आम्ही संन्यासी असो येती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती येणे परी जननीयसी गुरुमूर्ती सांगे विनयसी पुनरी पविन्वी पुत्रासी एका श्रुते एकचित्ते पुत्रासी विनवी तय वेळ माते सांडुनी तुम्ही जरी जाल अनेक कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया धाकुटपणे तुम्ही तापस धर्मी कवन आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सोयस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचारी वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य असे वानप्रस्थ तदंतरा घडते पुण्य अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचारता होय अति समर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचारी मार्ग एका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिका लाधावे यज्ञादि कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी आचरणीया अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तापसी जावे संन्यास घेता मुख्य असे एकोणी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान एक नामधारका सुमने म्हणून सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन विनवितसे नमुन तो परिसा श्रोते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करून टीका सांगत असे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वत्याख्यान सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरि बाळ चरित्र लीला वर्णन नाम 11 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 12 श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी भरवी अनित्य देह वैभव व्हावी पुढे कवना भरवसा देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कनव स्थिर
जोवरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहटावे, जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चय यावे शरीर नित्य, त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे, अहोरात्री आयुष्य उणे होत असे क्षणक्षणी, करावा धर्म याची कारणे पूर्ववसेसी परियसा, जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळे, 22 सहस्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय, याची कारणे देहासी विश्वासु नये परियसी, मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी, जैशा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊन जाती उदका, परतोनी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते, जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही, तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ, जैसी सुसरी मनुष्याची भक्ती होय परियसी तैसी या शरीरासी वार्धक्य भक्षी परियसा, या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य द्विजननी, आम्हा का हो वर्जसी जननी काय बुद्धी बरवी असे, ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका, विस्मय करती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो, एकोणी पुत्राचे वचन माता करीत असे नमन, देवा निरुपिले ज्ञान विनंती माझी परिसावी, तुवा निरुपिले आम्हासी पुत्रचारी होतीलेसी, विश्वास नव्हे गा मानसी कुलदेवता पुत्र राया, जवळी होय एकसुत तवरी राहावे समीपत, निरोपनेदी तवरी सत्य म्हणून विनवी तैवेळी, माझे वचन अवेरोनी जरी जाशील निघुनी, प्राण देईन तक्षणी हा निश्चय अवधारी, पुत्र नव्हसी तू आम्हासी आमचे कुलदैवत होसी, सत्य करी गा वचनासी बोल आपुले दातारा, एकोणी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासोन, आमचे बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा, तुते होताची पुत्र दोनी निरोप द्यावा संतोषणी, मग न राहे एक जननी बोल आपुले सत्य करी, संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी, वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज, ऐसे करून या निभूती राहिले श्री गुरु अतिप्रीती, वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गात होतासी, नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती, बाळ पहा हो वर्षे साती वेदचारी सांगत असे, विद्वान आहुनी विद्वान विद्यार्थी 3 वेद पडती, षटशास्त्री जे म्हणविती तेही येती शिकाव्या, येणे परी तया घरी राहिले गुरु प्रीती करी, माता झाली गरोदरी महानंद करीत असे, तव 9 मास झाली अंतर्वत्नी माता झाली प्रसूती, पुत्र झाले युग्म ख्याती अति सुंदर परियसा, पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार, आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल, येशे परी वर्ष एक त्रिमासी झाले बाळक, खेळवी तसे माता एक आले श्री गुरु तयाजवळी, जननी एक माझे वचना झाली तुझी मनोकामना, दोघे पुत्र निधाना पूर्ण आयुषी आहे ती जाण, आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक, असा आनंदात अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाणा, आता आमुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे, संतोष रूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेती तैवेळी, संतोषुनी माता पिता चरणावरी ठेविती माथा, स्वामी आमची कुलदेवता अशक्य आम्हा बोलाव्या, न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे गवना, माया मोहे विष्णु न कामना नेनेची महिमा न तुझे, माया प्रपंच विष्णु तुते जरी सुत म्हणून, समी निष्ठुर बोलो वचनी क्षमा करणे स्वामिया, तारक आमचे वंशाशी बापा तू अवतरलासी, प्रदोष पूजा फळासी आले माते स्वामिया, आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती, जनन मरण यातायात कडे करावे दातारा, सागरावरी जैसी गंगा तैसी तुला आलासी चांगा, पावन केलेसी माझे अंगा उभय कुळे 42 आम्हा ठेविसी कवणे परी, या धुरंधर संसारी तुझे दर्शन नोहे तरी केवळ वाचो प्राणात मुजा, एकोणी माता पित्याचे वचन बोलती श्री गुरु आपण, जे जे समयी तुमचे मन स्मरण करील आम्हासी, स्मरण करता तुम्हा जवळी आसेन जननी मी तात्काळी, न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाग देत असे, जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तुला प्रदोषी, याची महिमा आहे अशी जन्मोजन्मी श्रेयायुक्त, इह सौख्य होय एक देहांती जाण परमलोक, पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही, तुवा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार, वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता, पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षे तिसी, जाऊनी बद्रीवनासी सिद्ध दर्शन मी घेतो, निरोप घेऊन तैवेळा श्री गुरु निघाले अवलिया, नगर लोक येती सकाळ माता पिता बोलविती, म्हणते समस्त नगर नारी, तापसी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी, मनुष्य देही दिसत असेल 7 वर्षाचे बाळक देखा, वेद म्हणतो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे का, ऐसा म्हणती साधू जन ऐसे ताते बोलून, करती स्रष्टांग नमन नाना परी स्तोत्र वचन, करते झाले अवधारा नमन करून सकळिक, आले आपल्या गृहांतिक पुढे जाती जननी जनक, पुत्रा सगळे बोलवित निज स्वरूप जननीयसी, दाविता झाला परियसी श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रेयसी, देखिते झाले जनक जननी,
त्रयमूर्तीचा अवतार झाला नर हरिनर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता नमिले चरणासी तू तारक विश्वासी आम्हा उद्धारिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविती माथा आलिंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करुणिया संतोषुनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रती पुनर्दर्शन हो निश्चिती देन म्हणती तयवेळी ऐसे तया संभाषुनी निरोप घेतला तक्षणी परतुनी आली जनकजननी येती संतोषुनी मंदिरात वरद मूर्ती श्री गुरुराना निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कारणा वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुनी या तयास्थानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करती आत्मारामासी येणे परी तयास्थानी कचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करुणी तप करती परियसा तया काशी नगरात तापसी असती अनिक बहुत संन्यासी यती अवधूत तप करती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास साधू धुरंधरी करिताती तपस्वी एरी अभिनव करती मनात म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नानापरी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियसा शरीर स्वार्थ नाही यासी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मणिकर्णिका तीर्थात ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त संन्यासी दर्शनायती वृद्ध होता एकयती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखुन्या नैनी स्नेह भावे गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करती आत्मारामासी येणे परी तयास्थानी कचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करुणी तप करती परियसा तया काशी नगरात तापसी असती अनिक बहुत संन्यासी यती अवधूत तप करती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास साधू धुरंधरी करिताती तपस्वी एरी अभिनव करती मनात म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नानापरी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियसा शरीर स्वार्थ नाही यासी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मणिकर्णिका तीर्थात ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त संन्यासी दर्शनायती वृद्ध होता एकयती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखुन्या नैनी स्नेह भावे भावित असे म्हणे समस्त यतीश्वरांसी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अतितापसी विश्ववंद्य दिसत असे वय धाकुटे म्हणून नमन न कराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांसी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणी आम्ही यासी विनय परोपकारासी संन्यास देता समस्तासी मती स्थिर होईल लोकानुग्रहा निमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पतित पुनित होती परियसा या कारणे बाळकासी विनू आम्ही परियसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तयाजवळी विनवताती मुनी सकळी ऐसा तापसी स्तोममौळी विनंती असे परियसा लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समस्ता उदाहरणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करती सकळ जन स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी यज्ञ दान गावालंबन संन्यास घेता अतिदूषण पैल पैतृक भ्रांतागना करू नये म्हणताती करिता कलियुगात निषेध बोलती जनसमस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद समंत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळही जन श्री शंकराचार्य अवतारोनी स्थापना केली परियसा तयावरी इतके दिवस चालत मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरिपनिंदा करिताती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपासागर म्हणती सकळ मुनिजन एकोणी त्याची विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परियसा ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवितसे नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनिराया म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु त्याते झाला अनेक गुरु त्रयमूर्तीचा अवतार कवने परी दिसत असे सिद्ध म्हणत असे शिष्यासी सांगेन त्याची स्थिती कैची पूर्वी श्री रघुनाथासी झाला वशिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्रीकृष्णासी संदीपानी झाला गुरु कैसी अवतार होत्याची ऋषी तयापरी राहटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्याती मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहून तयासी दिला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळपीठ ऐसे शिष्य विनविता तो सांगे विस्तारता मूळपीठ अद्यंता गुरु संतती परियसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्र गुरु हे मूळपीठ अवधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तेथून शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा
तयापासून शुकगुरु जाण गौड पदाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहुन पुढे आचार्य तो शंकर जाहला तदनंतर विश्वरूपचार्य पुढे ज्ञान बोध गिरय त्याचा शिष्य सिंह गिरय ईश्वर तीर्थ पुढे राहिले तदनंतर नरसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरु संतती अवधारी मग तयापासून विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला पर्यसा त्याचा शिष्य मळियानंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथुनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणेपरी यादवेंद्र मुळीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष भोकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती येणेपरी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नरसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदती समस्त तया काशी नगरात मग निघाले तेथुनी भौत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थे पहावया समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यती सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी गंगा सागर पासव तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले पर्यसा झाला एक द्विजावरू माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले पर्यसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेविती तयावरी अतिप्रीती शिष्यामध्ये पर्यसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्वरे श्री नरसिंह सरस्वती आख्यान पुराणे सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु चतुर्थाश्रम ग्रहण गुरु परंपरा कथन नाम द्वादशाध्यायाः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 13 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा कर संपुट जोरुनी जाना विनवितसे पर्यसा प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीशी दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे एकूणी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषन मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी सांगेन एक चित्ते गुरुचरित्र गुरुची विख्याते उपदेश देऊनी माधवाते होते कचित काळ तेथेची आस्था तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुनी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा प्रख्यात असती नामे सात सांगेन एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे अनेक यती सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्यानिक एकाहून एक श्रेष्ठ पै त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिणपंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा कारंजनगरासी भेटी झाली जनक जननी येऊन लागता ती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामीया देखुनी श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीसी पूजा करती परोपरी घरोघरी श्री गुरुसी पाचारती भिक्षेसी झाले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करती अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेशधारी दिसतो यती परम पुरुष होय जाण जनक जननी येणे रीती पूजा करती भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपाद येते जाती स्मृती जननीसी देखून जननी ते वेळी माता ठेविती चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोषी पूजा आली फळा पतीस सांगे तय वेळा पूर्वजन्मीचे चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्र प्रबळी वावा म्हणून आराधिले म्या याची श्रीपादेश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्मामुचे साफल्य केले पर्यसा म्हणून नमिती दोघे जणी विनवताती कर जोडणी उद्धारावे या भवारणी जगन्नाथा यतिराया श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी पर्यसी पुत्र होय संन्यासी उद्धारील कुळे 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख त्याचे कुळी उपजतानिक त्यासही ब्रह्मपद पर्यसा यमाचे दुःख भयभीत नोहे त्याचे पितृसंततीत पूर्वज जरी नरकी असत त्याशी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रमविषेका तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगुनी तयासी अश्वासितसे भोवसी तुमचे पुत्र शताविषी अष्टाऐश्वर्ये नांदती त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नैनी पावाल क्षेत्री काशी भवनी अंतकाळी प्रेसा त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नमुनेक विनवितसे पर्यसा विनवितसे परोपरी स्वामी माते तारी बोलून जाते भवसागरी संसार माया विष्णुनिया संसार तापत्रयासी आपण भीतसे पर्यसी निर्लप्त करीगा आम्हासी आपण तापसी जाईन एकोनितीचे वचन श्री गुरु निरुपताती आपण स्त्रियासी पतिसेवा चरण तिचे तप पर्यसा उतरावया पैलपार स्त्रियासी असे ओढतार मने करुणी निर्धार भजा पुरुष शिवा समानी एकोणी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कनवगत
विस्तारावे मज प्रती श्री गुरु म्हणती तियेसी तुझी वासना असे तापसी संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियसा पूर्वजन्मी तू परियसी चरणी लाथिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषासी विरोध लाविला कलह जाना तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीसी लाथिले का तू सर्वांगी पुष्टी होशील विरोध केला स्त्री पुरुषासी तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्याजील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे एकोणी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे वळत मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती एक बाळे कचित काळ असाल भले अपरवयसी होताची काळे पती तुझा यती होय तदनंतर तुझा देह पुष्टी होईल अवयव भोगनी शुद्ध देह मग होईल तुझ गती नसता तुझा देह जाण भेटी होईल अमुचे चरण तुझे पाप होईल दहन सांगीन क्षेत्र एकपा भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पापी विनाशी तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझ घडली यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ गंधर्वपूर असे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जाण ऐसे सांगून तियसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जिथे शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पूर्णंतरी परियसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगतसे परियसी त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा भैरनव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वर धरली होती प्रीतिकर मिळून समस्त ऋषीश्वर उपाय केला परियसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेखा व्राही पेरिले वृत्ती एका अनुष्ठानाजवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकवती साळी ऐसे त्याचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळून विचार करती आपले मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घालिता साकडे गंगा अनिल आपले चाडे समस्त आम्हा पुण्यगडे गंगा स्नाने भूमंडळी ऊर्ध्वव्रत मुनीश्वरासी कोटी वर्षे तपस्वियासी जे गती होय परियसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीसी आनावेयत्ने भूमंडळासी साकडे घालता गौतमासी आणि त्या गंगा आम्हा लाभ म्हणून रचली मावयक दुर्वेची गाय सवसक कोरोनी पाठवली एक गौतमाचे व्राही वक्षणासी ऋषी होता अनुष्ठानी देखील धेनुसी नैनी निर्वावया तक्षणी दर्भ पवित्र सोडले तेची कुश झाले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र पंचवतत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळून समस्त ऋषीजन प्रायचित्त देती जाण गंगा भूमंडळी आण याविन तुम्हा नाही शुद्धी या कारणी गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला व्योमकेशी वरमाग म्हैतले गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा उद्धारावया सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाचे विनंतीसी निरोप दिला गंगेसी घेऊन आला भूमंडळासी पापक्षालनार्थ मनुष्याचे ऐसी गंगा भागीरथी करुणा वर्णाया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारका ऐसी गौतम तटक यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंदे परियसा तटक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती प्रियसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी दिखे विस्मित होऊन मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्ती आती भक्ती करुण्या तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरण आपुले ऐसे परी श्री गुरुस्तुती करी तो तापसी संतोष होऊन अतिहर्षी अश्वासती तयावेळी म्हणती श्री गुरु तयासी सिद्ध झाली तुझ्या मंत्रासी तुझ सद्गती भरवसी ब्रह्म लोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करसी नरसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय मनात ऐसे सांगुनी तयासी श्री गुरु निघाले परियसी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्रेक कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्याजू पाहे प्राण देखा पोट व्यथा बहुत्यासी नित्य करी तो उपवासासी भोजन केलिया दुःखयसी प्राणांतिक होतसे या कारणे दुजावर सदा करी फलहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्याजू पाहे पूर्व दिवस तयाग्रामी आला सण महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तिरी असे लोळत प्राण त्वरित त्याजू पाहे दुःख करी द्विजापार म्हणे गंगेत त्याजीन शरीर नको आता संसार पाप रूपे वर्तत मनी निर्धार करून गंगा प्रवेश करीन म्हणून पोटी पाशान बांधून गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानादिक देखा ऐसी पापे आठवित विप्र जातो गंगेत तव देखिले श्री गुरुनाथे म्हणती बोलवा ब्राह्मणासी
आना त्या ब्राह्मणासी प्राण त्याजितो का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाचा श्री गुरुवचन ऐकुनी गेले शिष्य धावुनी तुझ्यावरा ते काढुनी आणले श्री गुरु सन्मुख श्री गुरु म्हणती तयासी प्राण कागा त्याजू पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा मा विप्र म्हणे गा यती राया काय करार पुसुनिया उपजोनी जन्म वाया भूमिभार झालो असे मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियसी औषध असे अम्मापासी क्षण एक सांगू तुझं संशय न धरी आता म्हणी भिऊ नको अंतकरणी व्याधी गेली पळुनी भोजन करी पोटभरी श्री गुरुवचन ऐकून स्थिर झाला अंतकरणी माता ठेवणी श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी इतक्या अवसरी तयाग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंग स्नानासी तो देखिले श्री गुरुसी येऊन लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनोवा काया कर्मे आश्वासुनी तयावेळी पुस्ती गुरु स्तोममोळी कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी एकूणी श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिन्य अपस्तंभ शाखेसी नाम मज सायदेव वासस्थळ आपले कडबंजीस आलो असे उदरपूर्तीस सेवा करतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर एका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तो तारक विश्वासी दर्शन दिधले आम्हासी कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय जासी तरेल या भवारनवासी अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिधले स्वामिया गंगा देखताची पापे जाती चंद्र दर्शने तापनासती कल्पतरुची एसी गती दैन्य वेगळा करी जाण तैसे नव्हती तुमचे चरण दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐसी स्तुती करुणी पुनरिप लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोनी निरोप देती तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी आमुचे वाक्य परियसी जठरडता ब्राह्मणासी प्राणत्याग करीत असे उपशमन त्याचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी नेऊनी आपले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा घेऊन जावे त्वरिता क्षुधा क्रांत विप्र असे एकूणी श्री गुरुचे वचन विन्वित असे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे जेविला काल मासे एका त्याने प्राण जातो एका अन्न देता आम्हावरी देखा ब्रह्महत्या घडेल त्वरित श्री गुरु म्हणती साई देवासी आम्ही औषध देतो यासी अपुपादी मिष्टन्नासी क्षार मिश्रित परमान्न अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईल परियसी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे गृहासी अंगीकारुणी तयावेळी माता ठेवी चरण कमळी विन्वितसे करुणा बह्याळी यावे स्वामी भिक्षीसी स्वीकारुणी श्री गुरुनाथ निरोप देती होका त्वरित सिद्ध म्हणे एकमात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तैवेळी संवेत शिष्य सकळी जठर व्यथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियसा पूजा करीती श्री गुरुसी शोषोपचारे परियसी तेनेची रीती आम्हासी शिष्या सगळीक बंदिले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिघन मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक चित्रासन श्री गुरुसी तेनेची परी सगळीकांसी मंडळार्चन विधीसी करीती पुष्पगंधाक्षदा शोषोपचार विधीसी पंचामृतादी परियसी रुद्रसुक्त मंत्रेसी चरण स्थापिले दैवेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती षोडशी तया विप्रा ज्ञान कैची चरण तीर्थ धरिता झाला अक्षयवाणी अरती श्री गुरुसी ओवाळती मंत्र घोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करती उभय गुरुसी पूजा केली परियसी तेनेची विधी शिष्यांसी आम्हा समस्तासी बंदिले संतोषुनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरु भक्ती वंशोवंशी ऐसे बोलणी द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुणी श्री गुरुशी ठाय घातले दैवेळी नाना परिचय पक्कान अपुपादी मशान्न अष्टवधी परमान्न शर्करा सहित निवेदिले शाक पाक नानापरी वाढताती सविस्तारी भोजन करती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियसा जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षणी श्री गुरुचे कृपादृष्टीने ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करती सकळ जन आश्चर्य करती सकळ जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेचे अन्न व्याधी गेली म्हणताची जे एकती भक्तीने व्याधी नासती त्यांचे होना अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्य पुनः सत्य इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती आख्यान पुराणे सिद्ध नामधारक संवादे कारंज नगर भीगमन तथा विप्रोदर व्यथा निरसन नाम त्रयोदशाध्यायाः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 14
श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अति विशेखा, एक चित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी. उदर व्यथेच्या भ्रमणासी, प्रसन्न झाले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. एकूणी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्धापन, गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता झाला विस्तारे. एक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भोनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले परियसा. तया साय देव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. एकूणी श्री गुरुचे वचन, साय देव विप्र करी नमन, माता ठेवून चरणी, नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, मागेने एक आता तुम्हासी. ते कृपा करणे गुरुमूर्ती, ऐसी विनंती करुणी, पुनरेपविनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वार येवनी. महाक्रूर असे प्रति समसरी भ्रमणासी, घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी. बोलावी तसे आजी, जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभय कर आपुले हाती, विप्रमस्तकी ठेवती, चिंता न करी म्हणून या. भय सांडून तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविल आम्हापाशी. जो वरी तू परतून येसी, आसो आम्ही भुवनी, तुवा आलिया संतोषी, जावो आम्ही येथुनी. तुझे वंश परंपारी, सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लाधून निघे साय देव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा, यवन दृष्ट परियसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वाला रूप होता झाला. विमुख होणी गृहात, गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित. मनी श्री गुरुसी ध्यातसे, कोप आलिया ओळंबियासी, केवी स्पर्शे अग्रसी, श्री गुरु कृपा होय जासी. काय करील क्रूर दुष्ट, गुरुडाचिया पिलियासी, सर्पतो कवने परिग्रा. असे कृपा श्री गुरुची, का एखादे सिंहासी, एरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा होय जासी, कधी काळाचे भय नाही, ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण, त्याचे कैचे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी, ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय. श्री गुरु कृपा होय जासी, यमाचे भय नाही, ऐसे परी तो यवन. अनंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही, हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होऊन परियसी, प्राणांतक व्यथेसी. कष्ट तसे तैवेळी, स्मरण झाले तैवेळी, धावत गेला ब्रह्मणाजवळी, लोळतसे चरण कमळी, म्हणे स्वामी तुची माझा. येथे पाचारिले कवनी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देऊनी, निरोप दे तो वेळी. संतोषनी तुझ्यावर आला ग्रामा वेगवक्त्र, गंगातीरी आसे वासर. श्री गुरुचे चरण दर्शना, देखून या श्री गुरुसी, नमन करी तो भावेसी, स्तोत्र करी भोवसी, सांगे वृत्तांत अत्यंत. संतोषनी श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती, दक्षिण देशात जाऊ म्हणती, पवित्र स्थान तीर्थयात्रे. एकूण श्री गुरुचे वचन, विनवी तसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येन समागमे. तुमचे चरणा विन देखा, राहो न शके क्षणेका, संसार सागर तारका. तुझी देखा कृपा सिंधू, भक्त वसल तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊ निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्र भावेसी, संतोषुनी विनियसी. श्री गुरु म्हणती तैवेळी, कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे, पुनरीप तुम्हा दर्शन देणे. संवत्सरी पंचदशी, आम्ही तुमचे गावा समित, वास करू हे निश्चित. परप्रपुत्र इष्टभ्रात, मिळून भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्टे गेली दुखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके, भाक देती तैवेळी. समस्त शिष्या समेत श्री गुरु आले तीर्थे पाहत, प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्तरूपे. नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त व्हावयासी, होते शिष्य भोवसी, त्यासी कोठे ठेविले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नरसिंह सरस्वती आख्यान पुराणे सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन साय देव वर प्रदान नाम चतुर्दशाध्यायाः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 15. श्री गणेशाय नमः. एक शिष्या नामकरणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी, लीन झाली परेसा. साधू असाधू धूर्त सकळी, समस्त येती श्री गुरुजवळी, वर्तमानी खोटा कळी, सकळ ही शिष्य हो म्हणती. तैसे श्री गुरुमूर्ती एक, राहिले गुप्त कारणिक, वर मागतील सकळिक, नानायती येऊन या. विश्वव्यापक जगदीश्वर, तो काय देऊ न शके वर, पाहुनी भक्ती पात्रानुसार, प्रसन्न होय परेसा.
सकळ शिष्या बोलावुनी निरोप देती नरसिंहमुनी समस्त तीर्थे आचरणी यावे भेटी श्रीशैल्या एकूणी श्री गुरुचे वचना समस्त शिष्या धरती चरणा कृपामूर्ती श्री गुरुराना का उपेक्षिसी आम्हासी श्री गुरु म्हणती शिष्यासी तुम्ही आश्रमी संन्यासी राहू नये 5 दिवशी एके ठाई वास करीत चतुर्थाश्रम घेऊनी आचरावी तीर्थे भोनी तेने मनी स्थिर होनी मग राहावे एकस्थानी बहुधान्य नाम समसरासी येऊ आम्ही श्रीशैल्यासी तेथे आमचे भेटीसी यावे तुम्ही सकळी कहो शिष्य म्हणती श्री गुरुस तुमचे वाक्य आम्हा परिस जाऊ आम्ही भरवसे करू तीर्थे भूमीवरी जावे आम्ही कनवतीर्था निरोप द्यावा गुरुनाथा तुझे वाक्य दृढचित्ता धरुणी जाऊ स्वामी या एकूणी शिष्याचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन निरोप देती साधारण तीर्थयात्रे शिष्यासी या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात तेथ तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी यमुना सरस्वती करुणा नदी कुशवर्ती देवनदी कृष्णावेणी ख्याता अस्ति नद्या मनोहर चंद्रभागा रेवतीशी शरयू आणि गोमतीसी वेदिका नदी कौशिकेसी नित्य जला मंदाकिनी जिथे नदी संगम असती तिथे स्नाने पुण्य अमिती त्रिवेणी स्नान फळे असती नदी संगमी स्नान करा बद्री तीर्थ नारायण नदी असती अतिपुण्य कुरुक्षेत्री करा स्नान अनंत शैले यात्रेसी देव नदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळीक 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी मरुद वृद्धा नदी थोर अश्रिकी मधुन तीर पय सरस्वती घृतवती तीर तटक यात्रा तुम्ही करा श्वेतबंद भीमेश्वरी श्रीरंग पद्म नाभेश्वरी पुरुषोत्तम मनोहरी नैमिषारणी तीर्थ असे पुष्कर तीर्थ वैरोचनी सन्निहित असे ज्ञानी नदी तीर्थ असे गुणी गंगा तीर्थी स्नान करा अयोध्या मथुरा कंचिसी द्वारावती गयसी शालिग्राम तीर्थासी शबलग्राम मुक्ती क्षेत्र गोदावरी तटकेसी योजनी 6 परियसी तेथील महिमा आहे असी वाजपेय कितुके पुण्य अमरजा संगमात कोटी तीर्थे अस्ति ख्यात वृक्ष असे अश्वस्थ कल्प वृक्ष तुची जाना तया अश्वस्था समोखेसी नरसिंह तीर्थ परियसी तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बर्वे पुरी गानग तीर्थे असता यथाचांग अष्ट तीर्थे मनोहर तेथे जे अनुष्ठान करीती तया इष्टार्थ होयत्वरती कल्प वृक्ष आश्रयती काय नोहे मनकामना तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थानी तपोनिधी मलप्रभा संगमी आधी पापे जाती शतजन्माची सिंह राशी बृहस्पती एता तीर्थे संतोषती समस्त तीर्थी भागीरथी येऊन या योग्य होय कन्यागती कृष्णे प्रती त्वरित येती भागीरथी तुंगभद्रा तुलागती सूर्य नदी प्रवेश पर्यसा कन्या राशी सूर्यता मालप्रभा कृष्णा संयुता सर्वजन स्नान करिता ब्रह्महत्या पापे जाती भीमा कृष्णा संगमेसी स्नान करिता पर्यसी 60 जन्मा विप्रवंशी उपजे नर पर्यसा आश्रयती काय नोहे मनकामना तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थानी तपोनिधी मलप्रभा संगमी आधी पापे जाती शतजन्माची सिंह राशी बृहस्पती एता तीर्थे संतोषती समस्त तीर्थी भागीरथी येऊन या योग्य होय कन्यागती कृष्णे प्रती त्वरित येती भागीरथी तुंगभद्रा तुलागती सूर्य नदी प्रवेश पर्यसा कन्या राशी सूर्यता मालप्रभा कृष्णा संयुता सर्वजन स्नान करिता ब्रह्महत्या पापे जाती भीमा कृष्णा संगमेसी स्नान करिता पर्यसी 60 जन्मा विप्रवंशी उपजे नर पर्यसा लिंगालयी पुण्य द्विगुण समुद्र कृष्णा संगमी अगण्य कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे समस्त तीर्था समान असे अनेक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्य तीर्थी स्नान करा पक्षी तीर्थ असे बर्वे रामेश्वर धनुष्कोटी नावे कावेरी तीर्थ बर्वे रंगनाथ सनिधर पुरुषोत्तम चंद्रपुरेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी तीर्थ पर्यसी दक्षिण काशी करवीर स्थान तया सनिध असे ठाव कोल्हाग्रामी नरसिंहदेव परमात्मा सदाशिव तुची असे प्रत्यक्ष भिलवडी कृष्णातिरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करती तरी त्याची ईश्वर ऐक्यता पुढे कृष्णा प्रवाहात अमरपूर असे ख्यात पंचगंगा संगमा स्नान प्रयागाहून पुण्य अधिक विश्वमित्र ऋषी ख्याती तपस्थान भगवती तेथे समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री श्वेत शृंगी प्रख्याती उत्तर वाहिनी कृष्णा असे तया स्थानी स्नान करिता काशी हुनी शतगुणिता एक मंत्र तिथे जपता कोटी गुणी फळ असे अनेक असे तीर्थवर्वे केदारेश्वरा ते पहावे पिठापुरी दत्तात्रेय देव वास असे सनातन काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी सप्त ऋषी प्रीती करी
तप केले बहुदिवस अहो महाबळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरीचे पाहता चरण नवे जन्म मागुती संक्रांती कर्कट धरुणी त्याजावे तुम्ही मास दोनी नदी तिरी वास करुणी राहता त्याशी दोष नाही तयामध्ये विशेष त्याजावे 3 दिवस राजस्वाल नदी सुरस महानदी येणे परी ग्रीष्मकाळी सर्व नदीस राजस्वाला 10 दिवस वापी कुपतटकास एक रात्रभर जावे नवे उदक ज्या दिवशी येता ओळखा राजस्वलेसी स्नान करता महादोषी येणे परी वर्जावे साधारण तुम्हासी सांगतली तीर्थे पर्यसी जे जे पहाल दृष्टीसी विधीपूर्वक आचरावे एकूणी श्री गुरुचे वचन शिष्य सकळ करती नमन गुरु निरूप घेऊन निघती शिष्य सकळिक सिद्ध मने नामधारकासी निरूप घेऊन श्री गुरुसी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गोप्य रूपे गुरुचरित्र कामधेनु श्रोते होऊनी सावधानु जे एकती भक्तजनु लाधतिचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नृसिंह सरस्वत्याख्यान पुराणे सिद्ध नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपण नाम 15 श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 16 श्री गणेशाय नमः विन्वी शिष्य नामांकित सिद्धासियासे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारोनी शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दाताराम गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारुनु श्री गुरु राहिले गौप्य होऊन वैजेश्वर सनिधेसी समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरूपे गेले पर्यसी होतो आपण गुरुपासी सेवा करीत अनुक्रमे संवत्सर एक तयास्थानी होते गौप्य श्री गुरुमुनी आंबा आरोग्य भवानी स्थान वर्गे मनोहर आस्ता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एकमुनी श्री गुरु ते देखुनी नमन करी भक्ती भावे माता ठेवून चरणावरी स्तोत्र करी नाना परी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास याची कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती दुखे दाटला अमिती एके स्वामी गुरुराया एकुणी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हसून झालासी तू केवी मुनी अश्रुपाती दुःख दाटले अपरिमिती एक स्वामी गुरुराया गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य माते गांजले अनेक अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषादी व्याकरण म्हणे तुझे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापी येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेशी कोपुणी आलो तयावरी एकुणी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती एक ब्राह्मणा आत्मघातकी तुची होसी न विचारसी आपले गुण तू ते कैचे होय ज्ञान गुरुद्रोही तुझी जाण अल्पबुद्धी परेसा आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करसी हर्षे ज्ञान कैचे होय मानस स्थिर होय केवी आता जवळी असता निधानो का हिंडावे रानू रानू गुरु असता कामधेनु वंचुनी आला आम्हा जवळी संतुष्ट विता गुरुसी अष्टसिद्धी आपले वशी क्षण न लागता परियसी वेदशास्त्र त्यासी साध्य एकुणी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून विनवितसे कर जोडून करुणा वचने करुणया अज्ञान माया वेष्टून नेने गुरु कैसा कवन सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय अपनासी करुणा वचन ऐकून श्री गुरुनाथ संतोषोनी सांगता ती विस्तारोनी गुरु सेवा विधान श्री गुरु म्हणती एक मुनी गुरु म्हणजे जनकजननी उपदेश करता आहे कोणी तेची जाण परम गुरु गुरु वीरची हरिहर जाण स्वरूपतेची नारायण मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने यद तीर्थ कथा एक सांगो आम्ही तत्पर एक आदी परवी असेनेक गुरु सेवा भक्ती भावे द्वारावरती तीर्थे पर्यसी विप्र एक धौम्य ऋषी तिघे शिष्य होत त्यासी वेदाभ्यास करावया एक अरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करती विद्ये लागी पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्याचे पाहून या अंतकरण असे भक्ती निर्वाण कृपा करती तक्षण मन कामना पुरविती ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिला एक दुजा एक चित्ते शिष्याशी म्हणे धौम्य मुनी आजी तुवा जावोनी राणी वृत्तीसी न्यावे ताडाग पाणी जवळ होय तृप्तभूमी असे वृत्ती तळे खाली तेथे पेरले असे साळी तेथे नेऊनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरु निरूप होता गेला शिष्य धावता तटका ते असे पाहता कालवा थोर वाहतसे तेथे उदक असे वाहत अति दरारा गरजत वृत्तीभूमी असे उन्नत उदक केवी चोडप आहे म्हणे आता काय करू कोपतील माते श्री गुरु उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे आरोनिया शिळा दगड बांधिता झाला उदका आड पाणी जात असे धडाधड जाती पाषाण वाहून या प्रयत्न करी नाना परी काही केलियान चढेवरी म्हणे देवा श्री गुरु हरी
काय करू म्हणत असे मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढेवारी प्राण त्याजीन निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त निश्चय करून मानसी मनी ध्यात श्री गुरुसी म्हणे आता उपायासी योजून प्रयत्न करावा उदकाचे प्रवाहात घारिता पाशान जाती वाहत आपण आड पडो म्हणत निर्धारिले तयावेळी दरडी हाती धरी दृढे पाय टेकी दुसरीकडे गुरुसी ध्यातसे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करताक्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा ऐसे शिष्य तयास्थानी बुडला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परियसा त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी आपले मनी दिवस गेला असता मानी अद्यापि शिष्य नये म्हणे ऐसे आपण विचारित गेला आपले वृत्तीत झाले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी म्हणे शिष्या काय झाले किंवा भक्षिले व्याघ्र व्याळे उदकानिमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे ऐसे मनी विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सख्या म्हणत प्रेम भावे बोलावी येणे परी करुणावचनी पाचारित से धौम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी तेथून मग निघाला येऊन या श्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्य मुनी महाहर्षी आलिंगोनी आश्वासिले वर दिला तयवेळी एक शिष्या स्तोममुळी तुते विद्या आली सगळी वेदशास्त्रादी व्याकरण ऐसे म्हणतात तक्षणी झाला विद्या वंतज्ञानी लागत असे गुरुचरणी भक्ती भावे करुण्या कृपानिधी धौम्य मुनी आपले आश्रमा नेऊनी निरपरीला संतोषोनी विवाहादी आता करी म्हणे निरप घेऊन शिष्यराना गेला आपले स्थाना आणि शिष्य दोघे जना होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य वैद्य जाना गुरुची करी शुश्रूषणा त्याचे पाहावया अंतकरणा धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्याशी सांगेन एक तुझसी तुवा जाऊनी अहर्निशी वृत्ती आमची रक्षिजे रक्षून या वृत्तीसी अनावे धान्य घरासी ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जवरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवसरी आला आपले गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुसी म्हणे ग्राही भरले राशी आता अनावे घरासी काय निरूप म्हणत असे मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले भूतराणी आता धान्य अनावे म्हणून देती एक गाडा तया जुंपोनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्ती जवळी दोन्ही खंडी साळीसी भरी शिष्य गाडी असी एकीकडे रेडी असी जुंपोनी ओढी आपण देखा रेडा चाले शीघ्रेसी आपण नये तया सरसी मग आपले कंठासी बांधिता झाला जू देखा सत्राने तया सरसी चालता आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपले गळा ओढीतसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्रानी गळा फास पडे जैसा सोडून या रेडियासी काढिले शिष्य गाडीयासी ओढता आपले गळा फासी पडून प्राण त्याजू पाहे इतके होता निर्वाणी समुख पातला धौम्य मुनी त्या शिष्या ते पाहुनी नैनी कृपा अधिक उपजली सोडून या शिष्या ते अलिंगोनी करुणा भरिते वर दिदला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री वर देतात तक्षणीसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा सुशूषण बहु करी परियसा त्यासी असे बहुत आहार म्हणून विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु या ते करावा उपायक त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो म्हणून नित्य गुरे नेऊन या राणी रक्षण करी तृणचारे ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्यांचे चरणी गुरे नेऊन या राणी चरवित बहुस शुद्धा लागताची आपणासी शीघ्र आणली घरासी गुरु कोपे तयासी म्हणे शीघ्र येतो स्वीकारे सूर्य जाय अस्तामानी तवरी राखे गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणत असे अंगीकारुनी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा क्षुधाक्रांत होऊन जाना चिंतत असे श्री गुरुसी चरती गुरे नदी तिरी आपण तेथे स्नान करी तया जवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्णा भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी प्रति दिवशी रक्षण आणि गुरुनिशी वर्तता ऐसे एरे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी नित्य उपवासी तुझा देह पुष्टीशी कवने परी होतसे एकूण श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करतो प्रतिदिनी विप्रा घरी तेथे देखा भोजन करुणी प्रति दिवशी गुरे घेऊन येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आम्हा सांगुनी केवी भक्षी भिक्षा मागोनी घरासी आणून द्यावी प्रति दिवशी मागोती जावे गुरापाशी घेऊन यावे निशिकाळी गुरु निरोपे एरी दिवशी गुरे नेऊनी राणासी मागे भिक्षा नित्य जैसी नेऊन दिधली घरात घरी त्यासी भोजन कधी नोहे परिपूर्ण पुनरिपजाई तया स्थाना भिक्षा करुणी जेवी तसे नित्य भिक्षा दोन वेळी पहिली भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण भक्षुनी काळ ऐसा कंठित असे येणे परी कचित काळ वर्तता झाला महास्तुळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसत असे शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपली क्षुधाशमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळ घरासी आणून देतो प्रति दिवसी
भिक्षा दुसरे खेपेसी करीत भोजन आपण ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळ दोनी आणून देई घरी पा गुरु निरोप जेणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रीती करी मनी क्लेश न करीच गुरे सहित रानात असे शिष्य क्षुधाक्रांत गोवत्स होते स्तनीपित देखता झाला तयासी स्तनीपिता वासुराशी उच्चिष्ट गळे संधीसी वाया जाते भूमिसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरोनिया दोन्ही हात धरी उच्चिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीरपान करी घेऊन आपले उदर भरी दोन्ही वेळी भिक्षा घरी देतसे भावभक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकून पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूल होतसे मागुती पुसे तयासी कवणे परी पुष्ट होसी सांगे आपले वृत्तांताशी उच्चिष्ट क्षीरपान करीतो एकोणी म्हणे शिष्याशी मतिहीन होय उच्चिष्टेशी दोष असे भुवसी बक्षू नको आजेचेनी बक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणत असे येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीरभूत एका रुईचे झाडासी म्हणे बरवे असे क्षीर उच्चिष्ट नोही निर्धार पान करू धनीवर म्हणून तेथे बैसला पाने तोडून कुसरी तयामध्ये क्षीर भरी घेत होता धनीवरी तव भरले अक्षयात तेने गेले नेत्र दोन्ही हिंडत असे रानुवनी गुरे न दिसती नैनी म्हणून चिंता करीत असे कष्ट नाही अक्षहीन करीत असे चिंता गोधना गुरे पाहो जाता राना पहिला एका आडात पडून या आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडला शिष्य तया स्थानी दिवस गेला असता मनी चिंता करी धौम्य मुनी अजून शिष्य न येची का म्हणून गेला रानासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरे पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू एकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देव स्तवी म्हणत निरोप दिला तैवेळी निरोप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्याय मुनी दृष्टी आली दोन्ही नैनी आला श्री गुरु समुखेसी येऊन श्री गुरुसी नमन केले भक्तीसी स्तुती केली भवसी शिष्योत्तमे तैवेळी संतोषुनी धौम्य मुनी तया शिष्या आलिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी प्रसन्न होऊनी शिष्याशी हस्तस्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्रादी तक्षणेसी आली तया शिष्या ते गुरु म्हणे शिष्याशी जावे आपल्या घरासी विवाहादी करून सुखेसी नांदत ऐसे म्हणत असे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंती उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियसा तोची तुझ्या दक्षिणेसी आणि कुंडले परियसी जिंकोनिया शिष्याशी कीर्तिवंत होईल करील उपदेशी मारविल समस्त सर्पासी याग करुनिया परियसा तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जन्मेजयाते प्रेरून समस्त सर्प मारविला ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणिला इंद्रासहित गुरु कृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियसा ऐसे तू जाणून मानसी वृथा हिंडसी अविद्येसी जावे आपल्या गुरुपाशी तोची तुझ तारिल सत्य त्याचे मन संतुष्टविता तुझ मंत्र साध्य तत्वता मन करुणी सुनिश्चिता त्वरित जाई म्हणतले ऐसा श्री गुरु निरुपदेता विप्र झाला अतिज्ञाता चरणावरी ठेवून माथा विहरी तसे तयावेळी गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मजभूत गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे अंतकरण भिन्न होता प्रयास ऐसे एके करता ऐसे माझा मन पतित काय उपयोग जाऊनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवित्वाची वासना नाही प्राण त्याजिन गुरुप्रती ऐसे परी श्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमुनी निघे वैराग्यसी निश्चय केला प्राण त्याजू अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तक्षणी निर्वाण रूपे तो द्विजावर निघाला त्याजू कलेवर ओळखून या जगद्गुरु पाचारिती तयावेळी बोलवणी ब्राह्मणासी निरपदेती कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृत्ये गेली जळणी एक चित्त करुणी मनी स्मरे आपुले गुरुचरण तैवेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी जगद्गुरु तुची होसी त्रयमूर्तीचा अवतार निर्वाण देखुनी अंतकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तकी ठेविती कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियसा वेदशास्त्रादी तत्काळी मंत्रशास्त्रे आरी सकळी प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू दैवत्या द्विजाचे आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरूपिती तयासी आमुचे वाक्य तू परियसी जाय त्वरित आपले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेसी संतोषी होईल भरवसी तोची आपण सत्यमानी ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरोप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सनिध कृष्ण पश्चिम तटिकेसी औदुंबर वृक्ष परियसी श्री गुरु राहिले गुप्तेसी एक चित्ते परियसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे
गुरु शुश्रूषण महात्म्य वर्णन नाम षोडशाध्यायाः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामकरणी गुरु भक्त शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी. कृष्णावेणी तटकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु परियेसा. गौप्य रूपे वसती गुरु ठाव असे अगोचरू, अनुष्ठान धुरंधरू चतुर्मास येणे परी. सिद्ध स्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान, विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत, शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ द्विजजना. अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण, अनेक प्रमाण आचरण कर्म मार्गी रत होता. त्यासी झाला एकसुत मूर्ख असे उपजत, दैववशे माता पिता मृत असमाधान होऊन या. दिवस मास वर्धता बाळ वर्षे 7 झाली केवळ, व्रतबंध करती कुलाचार तया द्विज कुमारकासी. न ये स्नान संध्या त्यासी, गायत्री मंत्र परियसी वेद कैचा मूर्खासी. पशु समान झाला असे जेथे सांगती अध्ययन, जाऊन आपण शिकू म्हणे तवन मात्र शिकताची क्षण सवेची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीचे द्विजजन निंदा करती सकळ जन, विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी. ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातार, सकळिक वंद्य होय नर. विद्या असे ऐशा गुणे एखादे समी विदेशाशी जाय नर. विद्याभ्यासासी समस्त पूजा करती त्यासी, विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत, त्याचे देही देवत्व पूजा गेही सकळांपाशी. एकोणी ब्राह्मणाचे वचन ब्रह्मचारी करी नमन, स्वामींनी निरूपिले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान, न ये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणत असे. ऐसा आपण दोषी उद्धारावे कृपेसी, जरी असेल उपायासी निरोपावे दातारा. परी सोनी ते ब्राह्मण सांगताती हासून, होईल पुढे तुझ जनन तधी येईल तुझ विद्या. ऐसे नाना परी निचोत्तरेसी बोलती द्विज लोक त्यासी. वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळ अरण्यासी. मनी झाला खेदे खिन्न म्हणे त्याजीन आपुला प्राण, समस्त करती दूषण काय उपयोग वाचून या. भिलवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियसी, अन्नोदक न घे उपवासी पातला निशी दैववशे. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता, तेथे पातला त्वरिता करी दर्शन तैवेळी. न करी स्नान संध्या देखा, अपार करीत असे दुखा देव द्वारा सन्मुखा. धरणे घेतले तयावेळी येणे परी दिवस तिनी, निर्वाण मन करुणी अन्नोदक त्याजोनी. बैसला तो द्विजकुमार नव्हे काही स्वप्न त्या लागोनी, म्हणून कोपे भौमनी म्हणे अंबा भवानी. का उपेक्षिसी आम्हासी आक्रोशनी तैवेळी, शस्त्री घेऊन या प्रबळी आपली जिव्हा तात्काळी. छेदुनी वाहे देवी चरणी जिव्हा वाहोनी अंबेसी, मागुती म्हणे परियसी जरी मज तू उपेक्षिसी. वाहिन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी, क्रमिता झाला तो निशी स्वप्न झाले तयासी. एका समस्त श्रोतेजन एक बाळ ब्रह्मचारी, नको आक्रोशू आम्हावरी. ऐसे कृष्णा पश्चिमतिरी त्वरित जाये तय स्थानी. औदुंबराचे वृक्षस्थळी आसे तापसी महाबळी. अवतार पुरुषू चंद्रमौळी तुझी वांछा पूर्वील. ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियसी. जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथोनी. निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात. पहिला तटात जाऊनी त्वरित देखता झाला श्री गुरुसी. चरणावरी ठेवूनी माथा स्तोत्र झाला करिता. श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासती तयावेळी. संतोषुनी श्री गुरुमूर्ती माथा हस्त ठेविती. ज्ञान झाले त्वरिती जिव्हा आली तत्काळ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे भिल्लवडी स्थान महिमा वर्णन मंदमती ब्राह्मण वरप्रदान नाम सप्तदशाध्यायाः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी, सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केला तातारा. शिष्य वचन एकोणी संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोनी एका श्रोते एकचित्ते. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते. कचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्यनी, प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणासंगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटकात श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात ते राहिले द्वादशाब्दे. कुरवपूर ग्रामगहन कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम परिसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण, तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु.
पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहे तिथोर सांगेन एका एकचित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारे एसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाना कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमा थोरी अमरेश्वर सनिधिनी वसती 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियसा अमरेश्वर लिंगवर्वे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना प्रयागी करता माघ स्नाना जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहुन एक स्नाने परियसा उत्तर दिसे असे देका वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्म हत्या पापे जाती औदुंबर सनिधेसी 3 तीर्थे परियसी एकानंतर एक अधिकेसी तीर्थे अस्ति मनोहर कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले आस्था पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरुराय परियसा तया ग्रामी द्विजेक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विक्रम मंदिरात असे बेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चारू न मिळे परियसी शेंगा ते रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी आतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विक्रम मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निघती ते वेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमुळ श्री गुरुमूर्ती छेदती तात्काळ टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता दैवेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैवबळी कैसा देवे केले आम्हा आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिल्हा भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियसी तै वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजान पूर्वजन्मीचे निक्षेपन सुकृत अथवा दुष्कृत जाण आपले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपले दैव असतावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तीची भक्षणे कौनावरी बोल सांगे बोल ठेविती यतीश्वरासी आपले अर्जव न विचारिसी ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडून तोची तारील आमुते तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी काढो म्हणती द्विजावरी खनिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊन संगमा श्री गुरुसी पूजा करती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तैवेळी परियसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कवनासी प्रकट करता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वर लादून गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु महिमा असेसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापूर महिमान द्विजदैन्य हरण अष्टदशाध्यायाः श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 19 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा कर संपुट जोडून विनिमितसे तैवेळी पुढील कथा विस्तारा निरपावा योगीश्वरा कृपा करी गा दातारा म्हणून लागला चरणासी एकोणी शिष्याचे वचन संतोषला सिद्धापन सांगतसे विस्तारण श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता सांगेन एके गुरुची कथा औदुंबरतळी अतिप्रिता
होते श्री गुरु परेसा 19 सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष त्याजून काय प्रीती औदुंबरी अश्वस्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार श्री गुरु प्रीती औदुंबर कवन कारणे निरोपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन याची आवृत्तांता जधी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप विदारिला नखे करुणी दैत्यासी विदारिले कोपेसी आतडी काढून या हर्षी घाली तसे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसी वडवाग्नी सिंधू कोटी तैसे विष परेसा विदारण करता दैत्यासी वेधिले विष त्या नखासी तापली नखे बहुअसी एक शिष्या एक चित्ते तय समयी महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी औदुंबर फळनामी शांती कारणे नखासी तये वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नृसिंह देव देता झाला लक्ष्मी सखेव संतोषिनी उभय देव वर देती तैवेळी तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेशी सदा फैद तू होसी कल्प वृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितेसी तुझ देखताची परेसी उग्र विष शांत होय जे सेवतील मनुष्य लोक अखिल काम्य पाऊन एक फल प्राप्त होय निक पापा वेगळा होय नर वांजणारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता जो नर असेल दैन्य पीडिता सेविता होतील श्रियायुक्त तुझे छाई वैसोन जे जन करती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फल होय त्यासी तुझे छाई जळात स्नान करिता पुण्यभूत भागीरथी स्नान करीत तितुके पुण्य परेसा तुझ सेविती त्या नरासी व्याधी नव्हती कवने दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परेसा जे जे कल्पनी मानसी तुझ सेविती भावेसी कल्पना पूर्ती भरवसी कलियुगी कल्पवृक्ष तुची सदा वसो तुझपासी लक्ष्मी सहित शांतीसी म्हणून वर हर्षी नरसिंह मूर्ती तयवेळी ऐसा वृक्ष औदुंबरू कलियुगी तोची कल्पतरू नरसिंह मूर्ती होता उगरू शांत झाली तयापाशी अवतार आपण तयाचे स्थान आपले असेसाचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून वास औदुंबरी वृक्षातळी अहर्निशी श्री गुरु असती गोपेसी मध्यान काळ समयासी समारंभ होय तेथे आम्रेश्वर सनिधिनी वसती 64 योगिनी पूजा करावया मध्यान्नी श्री गुरुजवळी येती नित्य नमन करुणी श्री गुरुसी नेती आपले मंदिरासी पूजा करती विधीसी गंध परिमळ कुसुमे आरोग्योनी तयावेळी पुनरेप येती औदुंबरी एखाद्या समयी द्विजावरी विस्मय करती देखून या म्हणती अभिनव येती कैसा न करी भिक्षा ग्रामातैसा असतो सदा अरण्यवासा एखादा नर ठेवून पाहू अंत यतीश्वराचा पाहू म्हणती श्री गुरुचा अंत त्याची जाती यमपंथ ऐसे विप्र मदोन्मत अधोगतीचे त्याची इष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेले आपल्या स्थानासी गंगानुज थडीयसी होता वृत्ती राखित त्यांनी देखील श्री गुरुसी आल्या योगिनी पूजेसी गंगेमध्ये नेता कैसी मार्ग झाला जळात विस्मय करी तो नरू म्हणे कैसा यतीश्वरू विभाग झाले गंगा नीर केवी नेले गंगेत श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा ते करुणी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे झाले कैसे चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या एरे दिवशी मागुती हाती घेऊन आरती देवकन्या ओवाळती श्री गुरु ते धमुनिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित जो का नर होता पाहत तोही गेला सवेची नदी तीरी जाता श्री गुरु द्विभाग झाले गंगेत वारू भीतरी दिसे अनुपम्य पुर रत्न खचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर श्री गुरु जाता समस्त पुर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेरे आपुले मंदिराप्रती सिंहासन रत्न खचिती बैसो घालती तयासमी पूजा करती विधीसी जे का उपचार षोडशी अनेक परी षडसेसी आरोगण केले तयवेळी देखून या नरासी म्हणती तू का आलासी विनवी तो नर स्वामी असी सहज आलो दर्शनाते म्हणून लागला गुरुचरणा तल्लीन होऊनी अंतकरणा म्हणे स्वामी गिरिजारांना होसी त्रयमूर्ती तुझी एक श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परेसी जे जे तू इच्छसी मानसी सकळाभिष्ट पावशील येथील वर्तमान एसी न सांगावे गवनासी जया दिवशी प्रगट करसी तू ते हानी होईल जाण येणे परी तयासी श्री गुरु सांगती परेसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थानी जाता चिक्षण निधान द्यासी लाधले ज्ञानवंत झाला तो नरू नित्य सेवा करी तो गुरु पुत्र पौत्र श्रिया करू महानंदे वर्ततसे भक्ती भावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करी करत्रेसी एक भावे करुनिया
वर्तता ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा माघ मासी नमन करुणी श्री गुरुसी विनवितसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नानी प्रयाग थोरू म्हणून सांगती द्विजावरून काशीपुर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन नेनो आपण यतिहीन कृपा करणे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगे संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपुर ते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर जरी पाहासी प्रत्यक्षाकार दाविन तुझ चाला आता बैसले होते व्याघ्राजिनी धरी गा मागे दृढ धरुणी मनोवेगे तक्षणी गेले प्रयाग प्राती सवेची गेले गयेसी ऐसा त्रिस्थळी आचरोणी आले परतोनी अस्तमानी येणे परी तयास्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रगट झाली ऐसी कीर्ती श्री गुरुमनी विचारती आता गौप्य येथे व्हावे ऐसे परी तयस्थानी गुप्त झाले श्री गुरुमुनी आम्रेश्वरा ते पुसोनी निगथे झाले तयवेळी श्री गुरु निघता तेथुनी आल्या 64 योगिनी विनवता ती करुणावचनी आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनासी तपत्रय हरती क्षणेसी अन्नपूर्णा तुम्हापासी केवी राहू स्वामिया येणे परी श्री गुरुसी योगिनी बिनबिती भक्तीसी भक्त वसले संतोषी दिधल्यावर तयवेळी श्री गुरु म्हणती तयासी सदा असो औदुंबरासी प्रगटार्थ जाणे पूर्वसी स्थान आमचे येथेची असे तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर आमर स्थान हेची जाना प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनकामना होय त्वरित तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्तरी मनकामना पूर्ती जाना येथे असे अन्नपूर्णा नित्य करती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्ध तीर्थ स्नान करीत 7 वेळा स्नपन करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे वांझेशी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी स्नान करती भक्तीसी अनंत पुण्य अश्वमेध भक्ती भावे करुणिया देखा अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणासी एका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करती जे मन निर्मळी कोटी गुणी होती फळे होम केल्या तैसेची रुद्र जपोनी एकादशी पूजा करती मनोमानसी आती रुद्र केले फळ सदृशी एक चित्ते परेसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या पदोपदी वाजपेयज्ञा फळ तेथे परेसा नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार पुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाना देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरू सहज असे गल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीसी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गानगा भुवन भीमातीर अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे गौप्य राहुन औदुंबरी प्रकट रूपे गानगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परियसा इति श्री गुरुचरित्रामृते श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नाम धारक संवादे औदुंबर वृक्ष महिमान नाम 19 अध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 20 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा विनवितसे कर जोडून भक्ती भावे करुणी स्वामी निरूपिले आम्हासी श्री गुरु आले गानगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी असती म्हणता शिष्य वचन एकोणी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारुणी औदुंबर स्थान महिमा जया नाम कल्पतरू काय पुससी त्याचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय शिरोळ नामी ग्रामासी विप्र एक परेसी गंगाधर नाम एसी वेदरत होता जाना त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होणी सवेची मृत्युता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सवेची पंचतत्व पावले अनेक देव आराधिले नव्हे कवणे परिस्थिर राहणी कर्म विपाकेसी विचार करती तिच्या दोषासी पुत्र शोक व्हावयासी पातक तैवेळी सांगती विप्र विद्वजन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोषगुण विस्तार करती तैवेळी
गर्भपात स्त्रियासी जे जन करती तामसी पावती वांज जन्मासी झाले पुत्र मरती जाण अश्ववध गोवध करी वांज होय सदाज्वरी एकदा परद्रव्य अपहरी अपुत्री होय तो जाणा विप्र म्हणती तियसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसत असे आम्हासी सांगू दे का एकचित्ते शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागता तू न देसी कष्ट लाभ होत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्तव दिखला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात करीतो तुझ झाल्या मृत्यू करीतो दुज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी एकोणी ब्राह्मणाचे वचन विप्रवणिता खेदे खिन्न अनुतप्त होऊनी अंतकर्ण द्विजचरणी लागली एसी पापिनी दुराचारी बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणी म्हणत असे विप्र म्हणती तियसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे त्याची कारणे उद्धारगती 16वे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी तेने होय तुझ बरवे एक भावे अचरावे कृष्णातीरी वास करावे एक मास उपवासी पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधावे परेसा पाप विनाशी करुणी स्नान वेळ सात औदुंबर स्नान पण अभिषेकोनी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्य तीर्थी विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एकमनी एले परी भक्तीने मास एक अचरावे स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी मास अचरोनी येणे पडी मग ब्राह्मणाते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी एकशत त्याचे नामी कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील गुरु स्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल घिनी ब्राह्मण संबंध परिहारेल ती चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परेसा कष्ट करीन आपुले देही उपवासादी पूजा पाही मानस उपवास एक भावी करीन आपण गुरुसेवा विप्र म्हणती एक बाळे तू ते द्रव्य इतुके न मिळे सेवा करी हो मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता तो कृपाळू भक्तासी निवारील ब्रह्महत्या दोषासी जुतके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरूपे परिसोनी द्विजवचन विप्रवणिता संतोषून गेली त्वरित ठाकून जेथे स्थान श्री गुरुचे स्नान करुणी संगमासी पाप विनाशी विधीसी 7 वेळा स्नपनेसी करी औदुंबरी प्रदक्षिणा काम्य तीर्थी करुणी स्नान पूजा करुणी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुणी नमन करीत असे उपवास येणे परी दिवस तिनी सेवा करिता ते ब्राह्मणी आला विप्र तिच्या स्वप्नी द्रव्य मागे एकशत अद्यापि जरी न देसी घेईन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशासी वाढो निधी अवधारी वाया करसी तू सायासी पुत्र कैचे तुझे वंशी म्हणून कोपे मारावयासी आला पिशाच्या स्वप्नात भयचकित ते वनिता औदुंबरा आडरिगत तो देखिले श्री गुरुनाथा तया पाठी निघाली अभय देऊनी नारीसी वरिता झाला ब्राह्मणासी पुसती श्री गुरु तयासी कामारिसी स्त्रियसी विप्रविनवी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी अपहार केला द्रव्यासी प्राण त्याजिला यास्तव स्वामी कृपाळू सर्वासी आमचे शत्रूचा पक्षपात करिसी तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये एकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपून उपद्रव देसी भक्तजना तू ते शिक्षा करू जाण आम्ही सांगू जेनी रीती जरी एकसी हितार्थी तुझ होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल जे काय देईल विप्रवणिता तुवा अंगीकारावे सर्वथा जरी न येई तुझ्या चित्ता जाई आता येथून राखीन माझ्या भक्तासी वंशवंशी अभिवृद्धीसी पुनरीप जरी पाहुयेसी शिक्षा करू म्हणती गुरु एकोणी श्री गुरुचे वचन विप्र पिशाच करी नमन स्वामी तुझे देखिले चरण उद्धारावे अपनासी श्री गुरु म्हणती तयासी विप्रवणिता भावेसी करील कर्म 10 दिवशी गती होईल तुते जाना येणे परी तयासी निरोप देती स्त्रियसी जे असेल तुझ पासी आचारी कर्म तया नामी अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी 7 दिवस येणे परी स्नपन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी कन्या पुत्र पूर्णायुषी होतील म्हणती श्री गुरु ऐसे देखुनी जागृती विप्रवणिता भयचकिती ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न विसंदे मनात श्री गुरु निरूपे 10 दिवस केले आचरण परेस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी एरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारी केलं 2 देत भरली गोटी तियेची म्हणे पारणे करी हो तू आता पुत्र होतील वेदरता वाढे त्यांची संतती बहुता चिंता न करी अहोबाळे पुढे तया नारीसी पुत्र युग्म शतायुषी झाले श्री गुरु कृपेसी एक चित्ते परियसा व्रतबंध करीती ज्येष्ठासी समारंभ अनंत हर्षी चौल कर्म दुजियासी करू पाहती माता पिता समारंभ करी जननी चौल कर्म करणे मनी पुत्रासी झाली वर्षे तिन्ही अत्युल्हास मानसी समारंभ अतिप्रीती करती झाली आयाती पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमारासी
व्याधी असती अष्टोत्तर एकाहून एक थोर तयामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी अवयव वाकोनी दिसे भयानक नैनी येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ तया दिवशी अस्तमानी पंचतत्व पावला तक्षणी शोक करती जनकजनी एका श्रोते एक चित्ते प्रेत पुत्रावरी लोळे अलिंगोनी परिबळे वेष्टोनिया माया जाळे प्रलापित तसे ते नारी म्हणे ताता पुत्र राया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडून या जासी कठोर मन करुणी पुत्र व्याले पाचा आपण त्यात तू एक निधन जधी झाले गर्भधारण ते पासून संतोष श्री गुरुनी दिधला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्ष फार वरद पिंड भरुणी दुःख झाले मज भोत विसरले बाळा तुझ देखत तू तारक आमचा सत्य म्हणून विश्वास केला जाण ऐसे नाना परी देखा दुःख करी ते बाळिका निवारण करती सकळा वाया दुःख तू का करसी अवतारी होता ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय अढळ तुम्हासी येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिधली जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री गुरु नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी वसती त्याने दिधले मजसुत त्याचे बोल केवी मिथ्या माते दिदला वर सत्या त्यासी गड माझी हत्या पुत्रा सवे देईन प्राण म्हणून आठवी श्री गुरुसी देवा माते गांजलेसी विश्वास केला मी तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणत आपण केले पुरचरण फळा आले मज साधन आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अहोरात्री दुःख करी तसे ते नारी उदय झाला दिनकरी प्रातकाळी परेसा द्विज ज्ञाते मिळवणी सकळी येती तये स्त्रिये जवळी वाया दुःख सर्व काळी करसी मूर्खपणे तू जे जे समयी होणार गती ब्रह्माधिकांना चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रती प्रेत संस्कार करू आता ऐसे वचन ऐकून महा आक्रोश करी मनी आपणा सहित घालावली अथवा नेदी प्रेतासी आपणा सहित बाळासी कराप्पा अग्नी प्रवेशी एरवी नेदी प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा लोक म्हणती तियसी नवसी तू स्त्री कर्कशी प्रेतासवे प्राण देशी कवन धर्म सांगा आम्हा नाही देखिले न एकोकानी पुत्रासवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करून नेदी संस्कार अथवा न ये गंगा तीर ग्रामी अकांत वर्तला इतकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सवस्तरी आत्मज्ञान तये वेळी यती नव्हे तोची गुरु आला नर वेशधारू नरसिंह सरस्वती अवतारो भक्त वसल परियसा इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे ब्रह्म संबंध परिहार प्रेत जननी शोकन नाम विंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। अध्याय 21 श्री गणेशाय नमः। सिद्ध मने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशिले ज्ञान विवेका तया प्रेत जननीसी ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्थिरी या संसारी सांग मज उपजला कवन मेला कवन उत्पत्ती झाली कोठून जळात उपजे जैसा फेन बुद्धी राहे कोठे स्थिर ऐसा देह पंचभूती मिळवणी होय देह निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाना तया पंचभूताचे गुण माया पाशे वेष्टून भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्रवास रज सत्व तमोगुण तया भूतापासून वेगळा आले लक्षण होती एक एकचित्ते देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण दैत्यासी तमगुण गुणानुबंधे कर्मे घडती जेणे जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैसे होय फळ प्राप्ती आपली आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी आपुल्या अर्जवापासून सुख दुःख भोगताती या कारणे ज्ञानवंता संतोष न करावा उपजता अथवा नर मृत होता दुःख आपण करू नये कोणी मरती पूर्ववयसी अथवा मरती वृद्धापेसी आपले अर्जव असे जैसी तेने परी घडे जाना कर्मानुवशे उपजताची ललाटी लिहतो विरंची सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगी म्हणून ऐसे या कर्मकाळासी जिंकले नाही कोणी परियसी या कारणे देहासी नित्य तत्व नाही परियसा तुझे तुची सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा पशुत्व लाधले पक्षी अथवा कोणी रूप जरी होतीस मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जन्मी कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तुआ आम्हा पुढे कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांगा आता वाया दुःख करसी प्रलापिता पुत्र आपला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थिमेह वेष्टोनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमुनी रडसी तू सांगून द्यावे कैचे तैत संस्कारती लौकिकार्थी येणे परी ब्रह्मचारी सांगे तिथे विस्तारी परिसोनी त्या अवसरी
विणवी तसे तयासी विप्रवनिता तये वेळी विणवी तसे करुणा बहाळी स्वामी निरूपिले धर्म सकळी परी स्थिर नोहे अंतकरण प्रारब्ध प्रमाण म्हणून जरी तरी का भजावा श्री हरी परेस संपर्के लोह जरी सुवर्ण नव्हे कोण बोले आम्ही पहिलेची दैवहीन म्हणून धरले श्री गुरुचरण अभय दिले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नारा येतोची ज्वरा धावत जाती वैद्याच्या घरा औषधी देऊन्या प्रतिकारा सवेची करी आरोग्यता त्रैमूर्तीचा अवतारो श्री नरसिंह सरस्वती असे गुरु त्यांनी दिला असे वरू केली असत्य होय सांग मज आराधिले मी तयासी वर दिला का आम्हासी त्याचा करुण्या भरवसी होतो आपण स्वस्थ चित्त विश्वासोनी असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपिसी या कारणे आपण आता प्राण त्याजीन सर्वथा समर्पिन गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची एकोनित्येचे वचन ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय एक करी आता विश्वास केला त्वा श्री गुरुसी पुत्र लाधला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरुस्थाना जेथे झाला असे तुझवर तेथे समर्पी तू कलेवर पंचगंगा कृष्णातील औदुंबर तळी ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधोनी घेऊन गेली औदुंबरा प्रीती तेथे होत्या गुरुपादुका अफाळी शिर ते बालका रुधिरे भरल्या पादुका आक्रोश करी ते नारी दुःख करिता झाली निशी विप्र मागती प्रेतासी म्हणती आक्रोश काळो करीसी संस्कारू जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत चालू दे आता प्रेत एक कर्कशे म्हणताती काही केली या निधी प्रेत आपणा सगळे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत मिळत असे पादुकावरी म्हणती विप्र ज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल का जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करूनी उपवास हो का आजचे दिनी प्रातकाळी येऊनी धन करू म्हणती का आजचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी आपोआप दहनासी देईल जाना ते कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिली तेथे जननी जनक प्रेतासहित करती शोक होती रात्र परेसा निद्रा नाही दिवस दुम्नी शोक करिता जनकजनी या मतीनी होता रजनी झोप आली तियसी देखत असे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्रचर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरापती का हो शोक करसी सती आक्रोशणी आम्हावरी आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्त वसन श्री गुरु भस्म काढून प्रेतासी लावी तसे सर्वांगेसी मुख पसरी म्हणे तिसी वायू पुरस सरू म्हणे प्राण म्हणजे वायू जाना बाहेर गेला विसरून घाली तो मागुटी आणून पुत्र तुझा सजीव होय इतके होताची भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत लागले असे प्रेतावरी जे कावसे आपले मनी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैचा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असतावणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करीत तव प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीसी जीव आला म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठवणी बैसला म्हणे माते क्षुधा लागली मला अन्न देई म्हणत असे रुदन करी तयावेळी आला कुमार माते जवळी स्तन घालता मुख कमळी क्षीर निघे 32 धारा संतोष भय होनी प्रीतीसी संदेह मागुती असे मानसी कडे घेऊन बाळकासी गेले आपले पती जवळी जागृत करून पतीसी सांगे वृत्तांत चरित्र असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जण करोनी औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करती नमन स्तोत्र करती नाना परी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझं वर्णयासी क्षमा करणे स्वामिया आम्हा क्षमा करणे म्हणून निघाली ती लोटांगणे विनवनिया करुणावचने गेली स्नाना गंगेत स्नान करुणी बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करीत लाविती दीप तयवेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करीती परेसा निरांजन तयावेळी करती गायन परिबळी अति संतोष तयवाळी भक्ती भावे स्तुती करती इतके होता गेली उदय झाला दिनकरासी संस्कार म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखताची कुमारासी विस्मय झाला सकळिकांसी समाराधना करती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लाधले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध मने नामधारका स्थान महिमा ऐसा एका अपार असे सांगता अनिका साधारण तुझ निरूपिले तया औदुंबरातळी श्री गुरुवास सर्व काळी काम्य होत तात्काळी आराधिता श्री गुरुसी
जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाना औदुंबरू जय जय मनी इच्छिती नरू साध्य होय परियसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे मृतपुत्र संजीवन नाम एकविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री